तो तुम्हाला सांगतोय की टाळी वाजवा, मुखानं रामकृष्ण हरी म्हणा, कमीत कमी लाईट गेलेली आहे म्हणून तरी तुम्ही कसा कस जांभळे देताय सकाळी सकाळी. कमाल आहे बा. विठाला विठाला याच्यापेक्षा कीर्तन काही वेगळं नाही. सगळ्यांनी 2 मिनिट माझ्यासोबत भजन करायचं आणि जो इथं बसून माझ्यासोबत भजन करणार नाही शेजाऱ्याने समजायचं हा जगातला 1 नंबरचा पापी माणूस आहे. देवाच्या दारात बसून देखील ज्याच्या नावाला देवाचं नाव येत नाही. सगळ्यांनी म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. मी म्हणल्यावर म्हणायचं, माझ्या पाठीमागं म्हणायचं, माझ्या अगोदर म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे म्हणा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. म्हणा म्हणा म्हणा, देवाचं नाव घ्या. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. म्हणा म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुजी विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. आता उरलेलं भजन काल्याचा प्रसाद घेऊन जायचा आणि घरी जाऊन करायचा. वा. अहो याच्यापेक्षा कीर्तन वेगळं काय. अहो विद्वत्ता प्रदर्शित करणं किंवा विद्वत्ता प्रचुर कीर्तन करणं याचं नाव कीर्तन नाही. अरे कीर्तनामध्ये बसल्यानंतर देवाचं नाव मुखाला येणं हेच खरं कीर्तन आहे. आणि या कीर्तनात ताकद असते बा. कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. देवाच्या नामामध्ये आपल्याला हरिरूप करण्याचं सामर्थ्य आहे. विडाला विडाला म्हणजे माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो, या धर्म मंडपामध्ये येऊन जर तुमच्या तोंडाला देवाचं नाव येत नसेल तर तुम्ही घरी काय करत असाल. विडाला विडाला म्हणजे इथं बसून तुम्ही असा दिवा लावताय तर घरी कसा लावत असाल. विडाला विडाला. चला जाऊ द्या. दुष्टात सळ काप सुटला. कंस कंसादी राक्षस मंडळी भयभीत झाली, घाबरली. का तर कृष्ण परमात्मा त्यांना मारण्याकरता आला होता, त्यांना संपवण्याकरता आला होता, त्यांचं अस्तित्व नष्ट करण्याकरता आलेला होता. आणि पहा तुम्ही देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना देव कशा करता अवताराला येतो. देवाच्या अवताराचं प्रयोजन काय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोड ज्ञानोबरांच्या उभ्या. धर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. काय करतो परमात्मा. देव जन्माला अवताराला आल्यानंतर काय करतो ऐका. दैत्याची कुळे नाशी दैत्य कुळाचा नाश करतो, राक्षसांचा निपात करतो. दैत्याची कुळे नाशी साधूचा मानू
दिवशी धर्माशी नीतीशी शेष भरी दैत्यांचा नाश करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता आणि भगवत भक्ताचं रक्षण करण्याकरता परमात्मा जन्माला अवताराला येतो. आणि अवताराला जन्माला आल्यानंतर देवानं तेच केलं. काय केलं? कंसादी दुष्ट राक्षस मंडळीचा निपात केला. कोणाकोणाला मारलं? कपट्या माबळ भटा दिले पिढे दान. पहिला त्याचा कार्यक्रम केला. कपट्या मावळ भटा दिले पिढे दान. नंतर सोशिली पुतना विष पाजिताची स्तन. जी पुतना परमात्म्याला मारण्याकरता स्तनामध्ये विष धारण करून आलेली होती, त्या पुतनेला संपवलं. उखळी बांधिता उपटिले विमळार्जुन पुढं भक्षुनी व्रतिका वदनी दाविली भुवने वो. अशा अनेक बलाढ्य दुष्ट राक्षसांना कृष्ण परमात्म्याने संपवलं. आणि ऐका मायबाप, दुष्ट कोणाला म्हणतात? समाजामध्ये राहून जी माणसं वाईट कामं करतात, जी माणसं पाप करतात, त्यांना दुष्ट म्हणतात. आणि शब्द माझे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही गरीब असू द्या, तुमचं जगणं, तुमचं पोट हातावर असू द्या, परंतु कधीही आयुष्यामध्ये दुष्ट लोकांच्या, पापी लोकांच्या संगतीत राहू नका. आणि पापी लोकांच्या, दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहिले तर तुमच्या प्रपंचात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाढ होणार नाही. अरे, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. प्रसिद्ध उदाहरण आहे कर्णाचं. कर्ण हा प्रचंड ज्ञानी होता, कर्ण हा प्रचंड गुणवान होता, कर्ण हा प्रचंड धनवान होता. पहा, जो माणूस प्रचंड गुणवान आहे, जो माणूस प्रचंड धनवान आहे, जो माणूस प्रचंड ज्ञानवान आहे, तरी देखील माणसाचं पतन व्हावं का? कारण एकच, तो कंस आपल्या ज्ञानाला, गुणाला, कंस नाही, तो कर्ण आपल्या ज्ञानाला, गुणाला, धनाला घेऊन कोणाच्या संगतीमध्ये राहत होता? कर्णाच्या मित्राचं नाव सांगता येईल का? कोण? दुर्योधन. एवढा प्रचंड ज्ञानी, गुणवान, धनवान असताना देखील कर्णाचं पतन झालं का? तर कर्ण हा दुष्ट दुर्योधनाच्या संगतीमध्ये होता. विठाला आपल्या जीवनाचं कोट कल्याण व्हावं असं वाटत असेल तर दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहायचं नाही. दुष्ट लोकांचा परमात्मा निपात करतो. दुष्टाचळ काप सुटला. परंतु त्याच गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्यावरती प्रेम करणारे गोपाळ गवळणी राहत होत्या. त्या गोपाळ गवळणींनी मात्र कृष्ण जन्माचं स्वागत कसं केलं? अभंगाच्या अवतार लावून धरलं ना त्यांनी. ओल्ड इज गोल्ड आपल्याकडे म्हण आहे, जुनं ते आणि अगदी तंतोतंत आहे. बुवा विठाला मला काय कळतं, परंतु तुमच्या म्हणण्यावरती, तुमच्या तालाच्या झटक्यावरती शत्रुघ्न महाराज खुश झाले. विठाला थोडं चांगल्या माणसाने रिप्लाय दिला का जरा थोडंसं आणखी बरं वाटतं. तुम्हाला वाटलं का नाही? तरी पण नाराज आहे का? नाही ना?
बरं जाता जाता तरी खुश होऊन जा आता. विठाला विठाला. गावातलेच आहे का बाहेरचे? मग आता खुश करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. विठाला विठाला. होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. त्या गोपाळ गवळणींनी कृष्ण जन्माचं स्वागत केलं, आनंद उत्सव साजरा केला. त्या आनंदाच्या भरामध्ये काय काय केलं हो? गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. का तर बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एकच मुद्दा तुम्हाला सांगतो, आज आपल्या गावामध्ये काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन आहे म्हणून सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही? आनंद आहे का नाही? का आज पण तुम्हाला दुःख आहे? हा, सगळ्याच्या चेहऱ्यावर काय आहे? आनंद आहे. आनंद का आनंद आहे? आज आपल्या गावामध्ये काल्याचं कीर्तन आहे. आपल्या सप्ताहाची काय सांगता आहे म्हणून सगळ्याच्या चेहऱ्यावरती काय आहे? फक्त काल्याचं कीर्तन आपल्या गावामध्ये आहे. या काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र सांगितलं जाणार आहे म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय आहे? आनंद आहे. कल्पना करा, डोळे झाकून कल्पना करा, प्रत्यक्षात देव जिथं जन्माला आला, प्रत्यक्षात देव जिथं जन्माला आला त्या काळामध्ये त्या लोकाला किती आनंद झाला असेल? किती आनंद झाला असेल? फक्त काल्याचं कीर्तन आहे. आपण एवढे आनंदी आहोत, एवढे प्रसन्न आहोत, प्रत्येक जण अगदी अप टू डेट सज धज की आया. जिथं प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा जन्माला आला त्या लोकांनी किती आनंद उत्सव साजरा केला. नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, आली का गेली नेमकं? कारण नेमकं मला आलेली कळना आणि गेलेली कळना. आली म्हणूस तर गेली आणि गेली म्हणूस तर एवढं बारीक सांगत नाही तुम्हाला. विठाला तुम्हाला समज. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी. हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, लाल की, लाल की. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये काय केलं? सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. कृष्ण परमात्मा जन्माला आलाय ना, त्या जन्माचं स्वागत कसं करायचं? आपल्याकडे एक गवळण म्हटली जाते पहा, आणि तीही परंपरेनं म्हटली जाते. हरी गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र एक
पण चांगली आहे आणि तिचा अर्थ पण चांगला आहे, नाही असं नाही. परंतु कधी कधी माझ्यासारख्या कीर्तनकाराला प्रश्न पडतो की ही डोंगराची हवा आपल्यात घुसली कधीपासून. पटतंय ना तुम्हाला माझं बोलणं? गवळण चांगलीच आहे, गवळणीचा अर्थही चांगला आहे, परंतु माझ्यासारख्या थोड्याशा समजणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की ही डोंगराची हवा आपल्यामध्ये घुसली कधी आणि केव्हा. विडाला अशा बऱ्याच हवा घुसलेल्या आहे, परंतु आपली आता वेळ होत आली. माझ्याकडे भरपूर हवा आहे पंपिंग करायला. विडाला सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. भगवंताच्या जन्माचं अवताराचं स्वागत अखंड त्याचं नाम घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मायबाप आपल्या जीवनातला प्रसंग सुखाचा असू द्या वा दुःखाचा असू द्या, एकच वाक्य सांगतो, आपल्या जीवनातला प्रसंग सुखाचा असू द्या वा दुःखाचा असू द्या, कधीही देवाला विसरू नका. विढाला जर तुम्ही विसरला तर लक्षात ठेवा, विसरले तया पचतील खानी 84च्या. सुखाचा प्रसंग असू द्या वा दुःखाचा प्रसंग असू द्या, कधीही देवाला विसरू नका. अखंड देवाचं नाव आपल्या तोंडामध्ये राहू द्या. तुमची परिस्थिती कितीही गरिबीची असू द्या, कितीही श्रीमंतीची असू द्या, आम्ही सांगत असतो आज तेच परिवार, तीच घरं किंवा तीच कुटुंब सुखा समाधानानं राहतील, जगतील. कोणती? ज्यांच्या संसाराला परमार्थाची जोड आहे. एरवी संपत्ती वैभव तुमच्याकडे कितीही असू द्या, जर तुमच्या संसाराला परमार्थाची जोड नसेल तर असा संसार तुम्हाला पावलो पावली रडवणार. विडाला तुकोबाराय सांगतात, त्या गोपाळ गवळणींनी जसं कृष्ण जन्माचं स्वागत केलं, कृष्ण नाम गाऊन जसं कृष्ण जन्माचं स्वागत केलं, त्याच पद्धतीनं आपण जर देवाचं नाव आपल्या तोंडानं घेतलं तर निश्चित आपल्या जीवनातले दोष गळून पडतात. तुका म्हणे हरती दोष